प्राणादेरीशितारं परमसुखनिधिं सर्वदोषव्यपेदं सर्वान्तस्थं सुपूर्णं प्रकृतिपतिमजं सर्वबाह्यं सुनित्यं सर्वज्ञं सर्वशक्तिं सुरमुनिमनुजाते सदा सेव्यमानं विष्णुं वन्दे सदाहं सकलजगदनाद्यन्तमानन्ददन्तम्। हरे नमः। आज श्रीकृष्ण। प्रश्नोत्तर श्रीकृष्ण। हा, मुदगलकर महाराज, एक प्रश्न तुमचा आहे. जीवद्वय संयोग, एका शरीरात दोन जीव असणे, एक सुजीव व दुसरा वाईट जीव, हा कॉन्सेप्ट स्पष्ट करावा ही विनंती म्हणून त्यांनी विचारलेला आहे. दोन जीव, एका शरीरामध्ये दोन जीव राहणं शक्य आहे. कारण जेव्हा सृष्टी झाली, विराट रूप म्हणून धारण केला. परमात्म्याने एक विराट नावाचं रूप घेतलं. त्या विराट रूपी असणाऱ्या देहामध्ये देवलोकही आत प्रविष्ट होतात, असुर लोक देखील प्रविष्ट होतात. देवलोक चांगल्या द्वाराने प्रविष्ट होतात आणि असुर लोक जे आहे वाईट द्वाराने प्रविष्ट होत असतात. एकाच शरीरामध्ये दोन्हीही प्रकारचे हे देवलोक दैत्य लोक शरीरामध्ये प्रविष्ट होत, आणि ते त्या देहाच्या द्वारे केलं जाणार जे जे कार्य असतंय की नाही, त्या कार्याला अनुसरून त्याच्या अधिपती होतात. ते वाईट काम करायला लागला की त्यावेळेस तिथं असणारे असुर लोक जे असतात की नाही, त्यांचा प्रभाव जास्त होतो आणि मग ते वाईट काम करायला लागतात. आणि ज्यावेळेस सत्कर्म हातातून आपल्या हातून घडत असतं, ते सत्कर्म करत असताना जे आहे त्यावेळेस सगळे देवता लोक आपला प्रभाव त्याच्यावर दाखवतात आणि त्याच्याकडून चांगले काम करून घेत असतात. म्हणूनच नमोस्त तात्विका देवाः विष्णुभक्तिपरायणाः धर्ममार्गे प्रेरयन्तु भवन्तः सर्व एव हि म्हणून प्रार्थना करून त्या सगळ्या देवता लोकांची प्रार्थना केली जाते की आम्हाला चांगल्या मार्गावर लावावं म्हणून प्रार्थना करतो. म्हणून त्या शरीरावर जे आहे हा जो जीव असतो ज्याच्याद्वारे हे लोक करत असतात की नाही, ज्याला पुढं करून हे सगळे देवता लोक दैत्य लोक काम करत असतात. हं ते प्रातः प्रभृती सायांतम सायादि प्रातरंततः यात करोमि जगन्नाथ तदस्तु तव पूजनम म्हणावं लागतं. आणि ह्यामध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत जे काही माझ्या हातून पुण्यकाम देवता लोक करवतात ते सगळं हे भगवंता तुझी सेवा राहू दे, तुझी पूजा म्हणून माझ्या हातून करून दे, तर प्रार्थना करावी. आणि जे काही आपण पापकर्म आपल्या हातून घडत असतात ते सगळे कली इत्यादी सगळ्या दैत्यांच्या प्रभावाने आपल्या हातून ते पापकर्म घडत असतात. याकरता आपण प्रार्थना सकाळी उठून करावी. हम्म मी जे काही चांगलं काम करतो ते सगळं तुझी सेवा म्हणून राहू दे, आणि जे माझ्या हातून पापकर्म घडवलं जातं करवलं जातं ते सगळं कली, त्याचं फळ सगळं कली इत्यादी कासुरांना देव दे. तत्सर्वम, ते सगळं केलेलं जे आहे की नाही पापकर्म, कल्याण व्यसुरेभ्यो ददातु म्हणून प्रार्थना करून मग सुरू करायचं असतंय. याकरता एका देहावर जीवाचा जसा अधिकार असतो, त्या परमात्म्याचा अधिकार सगळ्यांच्यावर असतो. ते जीवांचा अधिकार असतो ते त्या जीवाच्या बद्दल, ज्या जीवाच्या बरोबर त्या जीवाचा अंतर्यामी असणारा जो श्रीहरी आहे की नाही,
तो सैव आशेष बुद्धीनाम प्रेरक समुदायतः म्हणून सांगितलेला आहे. तो सगळ्यांच्या बुद्धीला प्रेरणा देणारा असतो. म्हणून तो हरी परमात्मा काय करतो, करी इत्यादी दैत्यांना देखील प्रेरणा, दैत्यांच्या बुद्धीला देखील प्रेरणा देणारा तोच असतो. त्याशिवाय चांगले जे काही आपण काम करतो की नाही करत, ते सगळं परमात्मा त्या देवतांना तशी बुद्धी देतो आणि त्यांना त्या देवतांना त्या ठिकाणी राहून तसं चांगलं चांगलं कार्यक्रम करून घे म्हणून सांगावं लागतं. आणि ते सगळं परमात्मा आपली सेवा म्हणून, कारण कली इत्यादी जे काही करतात ती देखील परमात्माशी द्वेष वगैरे करतात की नाही, ते सगळं परमात्म्याच्या दृष्टीने त्यांनी करायची सेवाच आहे ती. असुरांनी परमात्म्याच्या बद्दल करायची सेवा म्हणजे निंदा. आणि देवतांच्याकडून चांगले कार्य जे करायचे करवायचे असतात ते सगळे देवता करतात. याकरता एका शरीरामध्ये हे दोन्ही प्रकारचे जीव, देवता वगैरे असुर इत्यादी राहत असतात. म्हणून दोन प्रकारचे जीव प्रत्येकाच्या शरीरामध्ये असतातच. एक तर पापकर्म करवायचं जे कार्य असतं की नाही, त्याला प्रेरणा देणारे असुर लोक असतात. तर चांगलं कर्म करायची प्रेरणा देणारे सगळे देवता लोक असतात. हे दोघंही काम करत असतात. म्हणून ज्यावेळेस दुर्योधनाला ज्यावेळेस दुर्योधनाला सगळे दुर्वासादिक ऋषी येऊन विचारतात, काय आहे दुर्योधना, त्याला म्हणतात तुला चांगली गोष्ट काय आहे, चांगलं काय करायचं असतं हे सगळं माहित आहे, वाईट कार्य काय असते हे देखील तुला माहित आहे. तुला सगळं माहित असताना देखील तू जाणून बुजून कशाला बरं पापकर्म करत असतोस. म्हणून त्या दुर्योधनाला जेव्हा विचारलं, त्यावेळेस दुर्योधनाने उत्तर काय दिलं माहित आहे का? देवेन केनापि हृदि स्थितेन यथा प्रवृत्तोऽस्मि तथा वहामि. तो म्हणतो, जानामि धर्मं न च मे प्रवृत्ती. धर्म काय आहे हे मला माहित आहे, पण तिथं प्रवृत्ती होत नाही मला. जानाम्य धर्मं तत न मे निवृत्ती. अधर्म काय आहे हे मला माहित होतं, कळतं, तरी पण तिथून मला निवृत्ती होत नाही. तिथून सुटून जावं, दूर सरकावं वाटतच नाही मला. का वाटत? देवेन केनापि हृदि स्थितेन. माझ्या हृदयामध्ये असणाऱ्या देवानी, कोणत्या की देवानी, सगळ्या त्यालाही माहित नसते. देवेन केनापि हृदि स्थितेन यथा प्रवृत्तोस्मि तसा वहामि. मला जशी प्रवृत्ती देतो परमात्मा, देतो त्याप्रमाणे मी चालतो. मी काय करू म्हटलं, माझ्या हातात काही नाही म्हणतो दुर्योधनच म्हणतो. म्हणून या सगळ्या गोष्टीवरून दोन्ही प्रकारचे जीव असतात हृदय शरीरामध्ये. प्रत्येकाच्या शरीरामध्ये दोन्ही प्रकारचे असुरही असतात, देवता देखो देखील राहत असतात. म्हणून ज्यावेळेस पाप कर्म त्याच्या हातून घडत असतंय, ते परमात्म्याचा विद्वेष, परमात्म्याची निंदा इत्यादी करणे नावाचे जे आहे की नाही कार्य, देव त्याच्या हातून तो राहून आतमध्ये राहून त्याच्या हातून त्यांच्या हातून ते करवत असतो. याकरता जीवद्वय संयोग हा जो है एका शरीरात असतात, राहू शकतात. एक सुजीव असतो आणि दुसरा वाईट जीव असतो. त्यामध्ये भृगु महर्षी, आता तुम्हाला सांगतो, कंसाच्या देहामध्ये शरीरामध्ये भृगु महर्षी आहे. आणि काल काल कोणतो, हा कालनेमी असुर, कालनेमी नावाचा जो असुर आहे तो, आणि भृगु महर्षी असे दोघे राहत असतात. ज्यावेळेस कंस चांगले कार्य करत असतो की नाही, त्यावेळेस त्या भृगु महर्षीच्या कारणामुळे ते घडत असतात. जे काही कंस पापकर्म करत असतो की नाही, ते सगळे तिचा आत 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 असणारा जो कालनेमी नावाचा दैत्य आहे तो करवत असतो. याकरता या दोघांनाही, आणि कालनेमी नावाच्या दैत्याला काय झालं ते महाभारतात ती कथा आहे. सगळे देवता लोक जेव्हा कालनेमी नावाच्या असुराला त्यांनी देखील वर वगैरे मागून घेतलेलं असं उन्मत्त झालेला असतो तो.
आणि त्या परमात्म्याचा तो त्या अनुग्रह असतोय त्याच्यामुळे तो इतका उन्मत्त होतो. त्याला देवता लोक, कोणीही लोक देखील हरवू शकणार नाही असं सांगितलं असतं. त्या काळिंबीचेच मुलं, 6 मुलं असतात. जे काळिंबीचे मुलं, मरीची महर्षीला 6 मुलं उर्णादेवी पासून झाले. मरीची महर्षींना उर्णादेवी पासून जे आहेत 6 मुलं झाले. आणि ते उन्मत्त होऊन देवाला इत्यादी ऋषींना बघून उपहास करत असताना त्यावेळेस त्या देवळ महर्षीने त्यांना शाप दिला. जा, तुम्ही असुर होऊन जन्माला या म्हणून शाप दिला असतो. आणि त्या शापाच्या प्रभावाने तेच 6 मुलं, मरीची महर्षीचे 6 मुलं कालनेमीच्या ठिकाणी त्याचे मुलं होऊन जन्माला येतात. कालनेमीच्या त्याचे मुलं होऊन जन्माला येतात. आणि मग हिरण्यकशिपूच्या राज्यामध्ये उन्मत्त होऊन जेव्हा ते सगळेच्या सगळे 6 मुलं त्याच्या शासनाच्या विरुद्ध वागायला लागतात, त्यावेळेस हिरण्यकशिपूच्या जिभेवर ब्रह्मदेव बसून शाप देतात. कोणाला? त्या कालनेमीच्या पोरांना. तर तुम्हाला तुमच्या बापाच्या हातूनच मरण येईल म्हणून असं शाप दिलेला होता. भागवताची गोष्ट आहे बरं का. मग शाप दिला असताना ते 6 मुलं जे आहेत कालनेमीचे, जेव्हा 6 मुलं कोणाला? वसुदेवाला देवकीपासून उत्पन्न होतात, त्यावेळेस परमात्म्याच्या आदेशाला अनुसरूनच वायुदेव त्या युद्धामध्ये जे आहेत, कारण मी जेव्हा त्रास द्यायला लागलेला असतो त्यावेळेस त्या वायुदेवाच्या हातूनच त्यांचा संहार होतो. पण त्यावेळेस वायुदेवाने सांगितलेलं असते तुझ्या मुलाला तूच मारशील म्हणून त्याप्रमाणे तिथं वर दिलेलं असतं त्याला, त्याला सांगितलेलं असतं. आणि तोच काल नेहमी वायुदेवाच्या शापामुळे इकडं कंस होऊन जन्माला आलेला असतो. आणि ह्या कंसाचे जे 6 मुलं असतात ना, त्या सगळ्या 6 मुलांना परमात्म्याच्या आज्ञेप्रमाणे देव महालक्ष्मी, महाप्रकृती म्हणजे प्रकृती देवीला दुर्गा देवी काय करते तर एक एक करून त्या सगळ्या 6 मुलांना देवकीच्या गर्भामध्ये आणून ठेवत असतो. आणि मग त्या नारदांनी काय केलेलं असते? देवता कार्य केलेलं असते. देवता कार्यामध्ये संपन्न म्हणजे केव्हाही सिद्धार्थ असणारा जो नारद आहे, त्या नारदांनी येऊन उपदेश केला कंसाला. त्या कंसाला नारदांनी काय सांगितलं तर हे बघ, हे सगळे देवता लोक आहेत, उद्या काय करतात काही सांगता येत नाही. तू कालनेमी नावाचा असुर आहेस, याकरता तुला कसं फसवतील काय करतील सांगता येत नाही. याकरता पहिल्या मुलाला जेव्हा तो समर्पण करायला जातो, वसुदेव कंसाला देत असताना, तर नाही, ह्याच्यापासून मला काही भीती नाही, 8व्या मुलापासून भीती आहे म्हणले. घेऊन जा म्हणून सांगितलं. मग त्याला घेऊन गेले. कोण? वसुदेव. आनंदाने घेऊन गेला असताना मग नारद त्या कंसाजवळ येऊन सांगतात हे सगळे देवता लोक आहेत, हे तू काही की असुर आहेस, काय करतात हे लोक काही सांगता येणार नाही. सगळे मुलं झाल्यानंतर आणि गोल उभं केलं असताना कोणत्या मुलापासून तो ओळखलास तरी देखील, म्हणजे मोजलास तरी देखील कोणीही पण 8वा होऊ शकतो. 8वा कोण आहे हे तुला कळणार नाही. काहीतरी होईल, याकरता तसं करू नकोस म्हणून सांगितलं. मग ठीक आहे म्हणून त्या पहिल्या मुलाला घेऊन आणला, घेऊन यायला सांगितलं. आणि मग ते शिलावर घेऊन आपटलं, केलं सगळं. एकूण 6 मुलांना संहार केलेला आहे. ज्यावेळेस देवकी भागवतामध्ये सूर्यग्रहण असते, सूर्यग्रहणासाठी म्हणून प्रभास क्षेत्रामध्ये जातात. तिथं सगळे आलेले सगळे ऋषिगण असतात की नाही, त्या ऋषिगणांनी सगळ्यांनी तुमच्या सन्निधानामुळे आम्हाला हे ग्रहण परोकाळ जे आहेत पुण्यकारक झाले, पुण्य संपत्ती प्राप्त कारण झालेले आहे म्हणतात.
मग त्या सगळ्या ऋषिगणांनी त्या श्रीकृष्णाची बलरामाची स्तुती केली होती. ते स्तुती केला असताना सगळेजण निघून गेले. म्हणजे एकदा तर ते यज्ञ झाला, सगळं अश्वमेध यज्ञ केला, सगळ्यांना दान धर्म वगैरे सगळं केलं. सगळ्या ऋषीकडे निघून गेल्यानंतर वसुदेव आणि देवकी या दोघांनी कृष्णाच्या जवळ आणि बलरामाच्या जवळ येऊन प्रार्थना केली. ओहो, आम्ही मनुष्य बुद्धीने युक्त असणारे आहोत, याकरता आमच्या जाणीवमध्ये, आमच्या डोक्यामध्ये देखील आम्ही हे आमचा मुलगा असं समजून घेत होतो आम्ही. हा, जरी आम्हाला माहित, आमच्या दृष्टीमध्ये आम्ही पडलेलं आहे की ज्यावेळेस सांदीपनी महर्षी तुमच्याकडे तुम्ही शिक्षण घ्यायला गेला होतात, त्यावेळेस गुरुदक्षिणा काय पाहिजे म्हणून विचारलं असताना, थांबा विचारून सांगतो म्हणून प्रभास क्षेत्रामध्ये प्रभास क्षेत्रामध्ये समुद्रामध्ये आत पडून मेलेले जे मुलं आहे, त्या मुलाला मला परत द्या म्हणून गुरुदक्षिणा लोकांनी मागितलं होतं. आणि त्यावेळेस त्यांनी आणून दिले. ते शंखचूड नावाच्या असं संहार करून शंख घेऊन जाऊन यमनगरीला जाऊन त्या गुरूंचे पोरं जे होते की नाही, त्या पोरांना सगळ्यांना यमनगरीतून यमधर्मराजातून आणवलं होतं आणि त्या गुरूंना गुरुदक्षिणा म्हणून दिली. हे सगळं माहीत असताना देखील, हे पाहिलं असताना देखील तू तसा जगज्जीवनी आहे, सर्व सर्व करता सत्ता हत्ता सगळं तूच आहेस, हे सगळं आम्हाला माहीत असून देखील हा तू आमचा असं आहेस असं म्हणून तुला आपला मुलगा समजून आम्ही वागलो की, याकरता मग त्या वसुदेव देवकीने दोघांनी मिळून त्या कृष्णाची प्रार्थना केल्या, स्तुती केली असताना मग काय पाहिजे सांग, ठीक आहे, तुझ्या मनात काय इच्छा आहे सांग म्हणून विचारले कृष्णा. मग देवकी म्हणली, काही नाही, माझ्या त्या 6 मुलांना ज्या कंसाने मारून टाकलं की नाही त्यांना, त्या सगळ्या मुलांना एकदा मला आणून द्या, कारण गुरुदक्षिणा दिला तुम्ही, मग मला त्या मुलांना आणून द्या म्हणून म्हणली ती देवकी. मग त्या देवकीचे वाक्य ऐकून कृष्ण परमात्म्याने ठीक आहे आणून देतो, पण नंतर त्या मुलांना आल्या, "हा, मग हे इथेच राहू दे, या माझ्या 6 मुलांना इथेच राहू दे म्हणून म्हणू नकोस. तुझी इच्छा पूर्ण झाल्यावर मला सांगू टाक, म्हणजे त्यांना सद्गती ऊर्ध्वगती देतो." कृष्ण परमात्म्याने सांगितलं आणि त्या पोरांना 6च्या 6 मुलं स्वतंत्र लोकांमध्ये जाऊन बलिचक्रवर्तीच्या हातात असताना त्या 6 मुलांना घेऊन आलेत आणि घेऊन येऊन त्या देवकीच्या हातात सोपवलं. मग त्या देवकीला सोपवलं, देवकीने त्या मुलाला घेतला, उधस आपलं स्तनपान वगैरे करायला मांडीवर बसून घेऊन संतोष झाल्यावर, बरे ना झालं का आता ह्यांना पाठवून देऊ का म्हणून विचारलं असताना, ठीक आहे काही हरकत नाही म्हणून सांगितलं. मग त्या 6 मुलांना, ते कारण ते पोरं चांगले असतात, ते काय असतात, मरीची महर्षीचे मुलं असतात, उन्हादेवी बसून झालेले, म्हणून त्यांना सद्गती द्यायची असते. त्यांना सद्गती द्यायची असते म्हणून परमात्म्याने असं त्या देवकीच्या हातात देऊन त्यांना सद्गती देव, म्हणून त्या कंसाच्या हातून त्या 6 मुलांचा वध व्हायचा होता. कंस म्हणजे कालनेमीचे मुलं असतात, ते त्यांचा वध करून घ्यायचा असतो, म्हणून परमात्मा याप्रमाणे खेळ करतो. ही सगळी गोष्ट जी आहे परमात्म्याने करवलेली आहे. आणि त्या भृगु महर्षींना जे आहे ते छातीवर पादप्रहार केला होता ना, पादतल प्रहार केला होता ना, याकरता त्या दोषामुळे भृगु महर्षी असुर होऊन जन्माला आले. कारण कंस कंस होऊन जन्माला आले, कंसामध्ये होते, कंसामध्ये कारणीय होता, भृगु महर्षी देखील राहत होते, सांगितलं. आणि तोच पुन्हा भृगु जे आहे, ज्यावेळेस परमात्मा परंधामाला जायला कारण म्हणतो करो, म्हणजे परमात्म्याला जायचं, परंधामाला जायला विचार करतो की ते, त्यावेळेस तोच भृगु कंसाचा वध झाल्यानंतर त्याच्यामध्ये असणारा भृगु महर्षी जर नावाचा व्याध होऊन जन्माला येतो. जर नावाचा व्याध होऊन त्यांनी त्या कृष्णाच्या असं मांडी घालून पायावर, म्हणजे गुडघ्यावर हा पाय ठेवून बसलेला असतो ना, काय पायाचा नख हरणाचा डोळे आहेत असं समजून तो बाणाने वेध करतो, विद्ध करतो, वेधल्यावरून नंतर जवळ बघतो आणि माझ्या हातून एवढं मोठं पाप घडलं की काय करू म्हणून म्हणतो, तू काय करायचं असतंय रे, माझ्या मीच करून घेतलेलं आहे विप्रवाक्य सत्य करण्यासाठी म्हणून. त्या म्हणजे जे मुसळ असते की नाही, त्या मुसळीचा थोडा अंश अंश एका मासळीने खाल्लेला असतो, आणि त्या मासळीच्या पोटामध्ये असताना तो अंश घेऊन काढून त्यांनी त्या बाणावर लावलेला असतो.
आणि त्या बाणाने कृष्णाच्या नखाला जे आहे नखाला डोळे समजून टाकले असताना, विद्ध केले असताना कृष्णाने, श्रीहरी परमात्म्याने असं ठरवलं होतं. त्या विप्रवाक्याला सत्य करावं या उद्देशाने असं केलं, आणि त्या बाणाने तर महाराजांना तेच परंधामाला जायला कारण बनतं. हे सगळ्या गोष्टी आहेत बरं का. अशा सगळ्या गोष्टींच्या द्वारे तुम्हाला कळून जाईल की कंसाच्या देहामध्ये भृगु महर्षी होते आणि कालनेमी नावाचा असुर देखील राहत होता. त्यांनी काय केले पाप ते सगळे तुम्हाला दाखवलेले आहे. कंसाचे पाप आणि त्या कंसाच्या मध्ये असणाऱ्या कालनेमीने केलेले पाप, आणि त्या कालनेमीच्या हातूनच त्या पोरांचा संहार वगैरे व्हायचा होता. ते सगळं परमात्म्याने अशी योजना घालून घातलेलं असते. आणि भगवंताची जी इच्छा आहे म्हणून हो. सैवाशेष नाम प्रेरक समुदाय. प्रत्येक गोष्टी आपण जे करतो त्या सगळ्या केलेल्या गोष्टी, चांगल्या वाईट करण्याचं जे काही आहे ते सगळं श्रीहरीच्या हातात असते, परमात्म्याच्या हातात असते, असं दाखवलेलं आहे. हम्म. भृगु ऋषींचं भृगु ऋषी, कोणतं पाप? भृगु ऋषी म्हणजे त्या कंसामध्ये असणारा देव, हा ऋषी. नाही, त्यांचं म्हणून कोणतं चांगले पाप काम म्हणून देखील ते असे कंसाच्या हातून कंसाच्या देहात घडतात. जावं लागलं त्यांना? कंसाच्या शरीरामध्ये चांगले काम जे घडतात की नाही, ते सगळे भृगु महर्षीच्या आतमध्ये असणाऱ्या भृगूच्या काम. आणि कालनेमी नावाचं दैत्य असंही नाही, त्याच्यामुळे पाप करतात, असं आहे. म्हणून ते सुजीव वाईट जीव सगळे भगवंतानी त्या योग्य त्या कारणामुळे त्याला तिथे घातलेलं असतं. अजून काय? पूतनेच्या देहामध्ये अजून एक प्रश्न केलेला आहे. पूतनेच्या देहामध्ये उर्वशी असते. त्या उर्वशीला जे आहे की नाही, शाप असतो. हम्म. उर्वशीला जे आहे शाप होतो. आणि ते कोणत्या महर्षीला? अगस्त्य महर्षीला बघून ती हसते, उपहास करते. ते उपहास केल्या कारणाने त्या ऋषीने दिलेला असतो शाप त्याला, तिला, उर्वशीला, जा तुला देखील असला जन्म प्राप्त होईल म्हणून शाप दिला. आणि त्या शापाच्या प्रभावाने ती उर्वशी रामावताराच्या वेळेस जे आहे की नाही, रामावताराच्या वेळेस त्राटिकाहून येते तिथं. ते काही करत नाही, मार्गरोधन करून अजून त्रास द्यायला असताना त्यावेळेस गुरूंची आज्ञा ऐकून, त्या गुरूंच्या आज्ञेला अनुसरून शरसंधान करून, बाणसंधान करून त्या तिचा संहार केलेला आहे. आणि तीच राधिका देवी कृष्णावताराच्या वेळेस पुन्हा पूतना देवी होऊन जन्माला आली. आणि त्या पूतनेच्या वेळेस पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति म्हणून शास्त्र असतं. त्याप्रमाणे कोणत्या का कोणत्याही का एका दृष्टीने तिने स्तन्यपान केलं ना कृष्णाला, हा, त्याकरता तिने थोडस काहीतरी दिलेलं असतं, परमात्म्याची सेवा केलेली असते म्हणून तिचा संहार केला असताना, मग ज्यावेळेस तिचे शरीर देह दहन करतात, भागवतात आहे कथा, अगरुका आमोद आलेला आहे. म्हणजे अगरबत्ती सारखं वास यायला लागला, म्हणजे त्याचा देह जेव्हा जायला लागले, दहन करत होते. मग ती उर्वशी तिथं असलेली जी आहे तिथं सांगितलेलं आहे, त्याच उर्वशीला शापापासून विमुक्ती प्राप्त झालेली. तर याप्रमाणे त्या देहामध्ये, पूतनेच्या देहामध्ये उर्वशी होती, आणि तिने काही ना कोणत्या एका रीतीने कृष्णाची सेवा केलेली असते, स्तन्यपान करून असते, याकरता तिचा उद्धार केलेला आहे. हं? हे सगळ्या गोष्टी आहेत बरं का. अजून काय पाहिजे? हे 3 प्रश्न विचारले होते, त्या 3 प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे. हा, नारायणाचार्यांना कळवा. हो, कळतं. संजय सक्री, पृथ्वी आणि सूर्य हे फिरतात. ते कसे फिरत असतात हे ह्या इकडच्या लोकांना कळत नाही. कारण आकाशामध्ये भ्रमी चक्र नावाचं एक वायुदेवाचं एक चक्र असतंय, भ्रमी चक्र त्याला म्हणतात. ते भ्रमी चक्राला अनुसरून, त्याच्या गतीला अनुसरून हे तारा, ज्योतिर्मंडल खाली वर वर खाली असं फिरत असतात. आपण जेव्हा बघायला जातो आताच्या दृष्टीप्रमाणे, आपण जेव्हा आकाशात बघतो त्यावेळेस आपण देखील त्या भ्रमीचक्रात अडकलेले असल्या कारणाने, आपण स्वतःच फिरत असल्या कारणाने हे सगळे भूमीच फिरत आहे असं वाटतं ते आजकालच्या लोकांना. पण त्या भ्रमीचक्राची गती किंवा भ्रमीचक्राचा म्हणजे वेग वगैरे काय असतो, कसा असतो, हे अद्याप कोणालाही कळालेलं नाही.
म्हणून याकरता त्या भ्रमीचक्राच्या गतीमुळे, भ्रमीचक्र असते की नाही, त्या भ्रमीचक्राच्या गतीमुळे काय होतं, सूर्य पूर्वेकडून उदयाला आला आणि पश्चिमेकडे अस्ताला गेला म्हणून असं वाटतं आपल्याला. खरं पाहायला असताना सूर्य कसा जात असतो, पश्चिमेकडून पूर्वेकडे जात असतो, प्रदक्षिणा घालत असतो त्या शिवकुमार नामक परमात्म्याला. तर घालत असताना त्या भ्रमचक्राची गती ह्या सूर्याच्या गतीपेक्षा जोरात वेगाची असते. याकरता पूर्वेकडून जरी तिकडे जात असतात तरी देखील पूर्वेकडून पश्चिमेकडे जात असल्यासारखं आपल्याला वाटत असतं. हम्म हे तुम्ही लक्षात ठेवा. धर्मीचक्राची गती त्या सूर्य वगैरे इत्यादिकांच्या गतीपेक्षाही जास्त असते, जबरदस्त असते. याकरता सूर्य प्रदक्षिणा घालत असताना 12 चक्र, राशींचे चक्र असते. 12 राशींचं चक्र असते. त्या चक्रावरून एखादं आपण चाक फिरवत असताना कुलालाचा म्हणजे म्हणजे जो म्हणजे एखादा कुंभार कुंभार एक चाक फिरवत असतो की नाही, त्या चाकावर वर असलेली मुंगी, एक 12 राशी असतात की नाही, तसं 12 काड्या पार करायला त्यांना कशी किती वेळ लागतो काय आहे ते कसं त्याच्यावरून समजून घ्यावं. आता त्या चक्रावर जे आहे की नाही, उलट्या गतीने ती मुंगी चालत असते. उलट्या गतीने मुंगी चालत असते. आणि त्या मुंगीला एक काडी सोडून दुसऱ्या काडीकडे यायला कसा वेळ लागतो, त्याप्रमाणे सूर्याला देखील एक काडी सोडून दुसऱ्या काडीवर यायला 12 राशी असतात की नाही, तर 12 राशीवर यायला सूर्याला 1 महिना लागतो. 1 महिन्याला एक राशी, असे 12 राशी संपवायची की म्हणून 12 राशी संपवायला म्हणून 1 वर्ष होत. सौरमानाचा एक फेरी, सौरमानाने एक फेरी म्हणजे 12 राशीमध्ये फिरायचं असतंय ना. त्या सूर्याधिकांना सूर्य, बुध आणि शुक्र या तिघांना देखील एक एक महिना लागतो, बरं का. आणि चंद्राला कसं असतं, 2.5 दिवसामध्ये एक राशी, म्हणजे 30 दिवसामध्ये 12 राशा, अशी गती असते. याकरता पृथ्वी, आपल्याला काय वाटतं की ही पृथ्वी फिरत आहे आणि हे सगळे ग्रह तारका नक्षत्र जिथल्या तिथं राहत असतात असं वाटतं. कारण भ्रमचक्राची गती जास्त वेगाने असते. याकरता त्या वेगाला जे आहे हे लोक समजू शकत नाही. तो वेग काय आहे, कसा आहे, याचे ज्ञान त्या लोकांना होत नाही. पण सगळ्या ऋषिगणांनी हे सगळ्यांनी पाहिलेलं आहे आणि त्याची गती कशी आहे त्यांना माहित आहे. याकरता त्या लोकांनी हम्म पाहिलं की आपण जिथं बसलेलो असतो ते आपण फिरत असल्यामुळे आपल्या समोर असणारा जो सूर्य वगैरे इत्यादी ग्रह आहेत की नाही, ते देखील फिरत आहेत असं वाटतं. तेच फिरत आहे, पण पृथ्वी जी आहे एके ठिकाणी असती असं वाटत असतं. असं नाहीये. पृथ्वी पृथ्वीची गती देखील असते त्या भ्रमी वायू चक्राच्या वायूच्या ह्याच्या घरामध्ये चक्रामध्ये, ती देखील फिरत असते. पृथ्वी देखील खाली इकडं तिकडं जात असते. या सगळ्यांची गती कशी असते त्याप्रमाणे त्यांची गती असते. तो आपल्या पुराणाधिकामध्ये, भागवताधिकामध्ये त्या गोष्टीला बघूनच सूर्य पृथ्वी भोवती फिरतो असे आपल्याला, सूर्य पृथ्वी भोवती फिरत असतो असं आपल्याला वाटतं. हम्म म्हणजे असायचं काय आहे, त्या भ्रमिचक्राच्या गतीला अनुसरून ते फिरत असतं. भूमी देखील फिरत असते. म्हणजे याकरता हे टेक्नॉलॉजी जी आहे की नाही तुमची, तिथपर्यंत लागू होत नाही. तिथपर्यंत लागू होत नाही, ही गोष्ट जाणून घ्यायला पाहिजे. आणि त्या ऋषिकांनी जाणलेली आहे म्हणून त्या लोकांनी सांगितलेलं आहे तसं. हे लोक त्याच्यापेक्षा, ऋषिकांच्या पेक्षाही म्हणजे उच्च गतीचे, उच्च स्थानाचे आहेत, उच्च रीतीने ज्ञानी आहेत असं समजू नका. हे संजयजी हे सगळे विषय गोष्टी सांगून द्या. चंद्र सूर्य ग्रहण दोन्ही आता प्रत्येक पौर्णिमा आणि अमावास्या ह्या 2 दिवशी जे आहेत की नाही, सूर्याचं किंवा
चंद्राचं ग्रहण येत असते. सूर्याचं चंद्र ग्रहण जे आहे की नाही, सूर्याचं ग्रहण अमावास्येच्या वेळेस चंद्र दिसत नसतो. कारण चंद्राच्या मध्ये ही भूमी येत असते. म्हणून त्यावेळेस जे आहे की नाही ग्रहण जे लागतं, दर अमावास्येला दर पौर्णिमेला असतं ते सूर्याचं आणि चंद्राचं ग्रहण असतं ते. याकरता हे ग्रहण जे असतं की नाही, दर पौर्णिमा अमावास्येला असल्या कारणाने पौर्णिमा किंवा अमावास्या शुभ दिन म्हणून कधी घेत नाही. शुभ कार्यासाठी हे दोन्ही घेऊ नये असं शास्त्रामध्ये सांगितलं. कळालं का संजय? आहेत का माहित नाही. चंद्र सूर्य ग्रहणाची गती नाही दिसत आहेत संजयजी. अशी आहे. हं? नाही येत आज. रेकॉर्डिंग पाहतो मी. हं? संजयजी नाही आहेत समोर, पण ठीक आहे, रेकॉर्डिंग मी दिसते. सांगायचं. हो हो, रेकॉर्डिंग आहे. जेव्हा बघतील तेव्हा बघून घे. हो हं? हो. 1 मिनिट राहिला, बाकी अजून काय तुमचं कोणाला कोणाचं असेल तर मित्रांनो? बघा. 1 मिनिटाने बंद होत आहे. हे संपलं. शास्त्रात जे आहे तुम्ही सांगत आहे, बाकी काही नाही. हे नको. अरे, अजून आहे कोणाचं काही? संपलाच आहे वेळ. ठीक आहे. हरे नमः नमस्कार. अरे, अरे, पुढच्या एकादशीला पुन्हा अजून काही शंका असतील तर कारण ठेवा, कळव. हं?